Hello all and a cheerful welcome to this session of our English class. आज आपण आपल्या क्लासमध्ये फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा जो चॅप्टर वाचतोय त्याचा पुढचा भाग वाचूया. ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण खूप सारे फेस्टिवल्स वाचले आहेत जे नॉर्थ ईस्ट पार्ट मध्ये मनवले जातात आणि किती छान छान फेस्टिवल्स आहेत त्यांच्या बाबतीत आज आपल्याला याच्यात जानकारी मिळून चुकली आहे. आणि काही काही गोष्टी आहेत आणि काही काही फेस्टिवल्स आहेत जे आणि कुठे कुठे मनवले जातात. आज आपण त्याच्या बाबतीतही वाचू. तर चला आपण वाचूया फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. तर मुलांनो, मागच्या सेशनमध्ये आपण वाचलं की आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर इथे कोणते जे आहे फेस्टिवल्स मनवले जातात आणि का मनवले जातात, कसे मनवले जातात, काय काय सॉंग्स, डान्स वगैरे काय कशा प्रकारचं ते करतात. आता नेक्स्ट वाचू आपण. द स्प्रिंग फेस्टिवल or Chapchar is an important occasion mostly celebrated in मिझोरम. मिझोरमची गोष्ट आली आहे तर मिझोरम मध्ये स्प्रिंग फेस्टिवल, ठीक आहे, म्हणजे वसंत ऋतूत मनवले जाणारा असा फेस्टिवल आहे किंवा याला चापचार कूट असं प्रकारचं नाव आहे याचं. हा एक फार महत्वपूर्ण ओकेजन आहे, महत्वपूर्ण हा वेळ आहे जो की मिझोरम मध्ये मनवला जातो. Men and women of all ages wearing traditional dresses and headgear perform folk dances and sing traditional songs on this occasion. तर या ओकेजन वरती, या मोक्यावरती माणसा, बायक प्रत्येक वयाच्या, कोणत्याही वयाच्या, लहानचे लहान आणि मोठ्याचे मोठं, ते लोक सगळे जे आहे आपले ट्रेडिशनल ड्रेसेस, त्यांचे जे पारंपरिक कपडे आहेत ते घालतात. आणि हेडगिअर, हेडगिअर म्हणजे काय, डोक्यावरती लावणार एक विशेष प्रकारचं काही जे आहे त्यांचं, असं समजून घ्या त्यांची पगडी असते, ठीक आहे ना. व्हॉट इज वर्न ऑन द हेड, जे डोक्यावरती लावतात. तर अशा प्रकारचे कपडे आणि हेडगिअर, एक कोणचं पगडी वगैरे लावून ते लोक फोक डान्स करतात. त्यांचा जो लोकनृत्य आहे ते करतात आणि गाणे म्हणतात, आपले ट्रेडिशनल पारंपरिक गाणे म्हणतात या मोक्यावरती. ड्रम्स, गॉंग्स अँड सिम्बल्स ऍड टू द फेस्टिव्ह एअर. आणि त्यांचे जितकेही वाद्ययंत्र आहेत, जसे की ड्रम्स आहे, गॉंग झाले आणि झांज झाले, हे सगळे सगळे ते वाजवतात या फेस्टिव्ह मोक्यावरती. वांगला और द 100 Drum Festival is the most important festival celebrated by the Garos in the villages of Meghalaya. आता कोणचं आलं, आता मिझोरम झालं, आता मेघालयाची गोष्ट होती. तर मेघालयाच्या गावांमध्ये जे आहे वांगला अशा नावाचं किंवा 100 ड्रम फेस्टिवल, 100 ड्रम म्हणजे काय झालं की 100 त्या ड्रम्स असतात या फेस्टिवल्स मध्ये. हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, सगळ्यात जास्त महत्वपूर्ण हा सण आहे त्यांचा, जे की गारोज हे लोक मनवतात तिथे गावात, मेघालयाच्या गावांमध्ये. This harvest festival is celebrated to mark the end of a period of hard work which naturally brings a good harvest. आता हा जो हार्वेस्ट फेस्टिवल आहे, हार्वेस्ट म्हणजे तुम्ही समजून घ्या की शेतीवाडीशी संबंधित जे असतं ते हे सगळे फेस्टिवल असतात. तर शेतीवाडीशी संबंधित आहे. हा काय करतं, मार्क द एंड ऑफ अ पिरियड ऑफ हार्डवर्क, की जो त्यांचा हार्डवर्क आहे, जो त्यांनी इतकं म्हणजे मेहनतीने काम केलेला जो टाइम होता, ठीक आहे, त्याचा आता आता अंत झालाय त्यांचा हार्डवर्कचा, विच नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट. आणि त्यांची जितकी पण मेहनत केलेली आहे तो आता जे साकार होणार आहे. कारण की शेतकरी लोकांचं सगळं मेहनत काय असते, शेतीवाडी जे करतात, तर आता जे त्यांनी मेहनत करून चुकले ते ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट, ते एक चांगलं हार्वेस्ट आणतं आणि म्हणून हे मनवतात. हा जो ह्यांचा त्योहार आहे. द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल हॅज 2 पॅरलल लाईन्स. ह्याच्यामध्ये एक डान्स विशेष प्रकारचा केला जातो. ह्याच्यामध्ये पॅरलल लाईन्स, पॅरलल म्हणजे काय, समांतर असे, पॅरलल इज दिस, ठीक आहे ना, एक इकडे एक इकडे, हे पॅरलल लाईन्स. वन ऑफ मेन अँड अदर ऑफ वुमेन. तर एक लाईन असते माणसांची, एक लाईन असते बायकांची, आणि ते असे उभे होतात. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम्स. तर ते आपले जे कॉस्ट्युम्स असतात, त्यांचे जे विशेष प्रकारचे डान्सचे आणि त्यांचे पारंपरिक जे असतात ते घालून ते लोक छान मिरवतात. वाईल द मेन बीट द ड्रम्स. आता ह्याच्यात काय असतं की एका ओळीला तर मेन असतात, माणसं असतात, ते लोक ड्रम्स वाजवतात. द लाईन्स ऑफ डान्सर्स मूव्ह फॉरवर्ड टुगेदर इन अ रिदमिक मॅनर. आणि दुसरीकडे जे बायका असतात ते लोक डान्स करतात इन अ रिदमिक मॅनर, एक रिदम मध्ये, तालमध्ये ते लोक डान्स करून पुढे वाढत जातात. अशा प्रकारे माणसं जे आहेत ड्रम वाजवतात आणि बायका डान्स करतात. द मेन फीचर ऑफ फेस्टिवल्स इन त्रिपुरा इज दॅट ऑल द पीपल जॉईन इन द सेलिब्रेशन्स. आता त्रिपुराची गोष्ट येते की इथला जो फेस्टिवल आहे, इथला जो सण आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जी मुख्य गोष्ट ही आहे की सगळे जण जे आहे जॉईन करतात सेलिब्रेशन्स मध्ये, म्हणजे सगळे एकत्रित होऊन सगळे मनवतात ह्यांचा सण. Many of the dances performed during some of the festivities
रिप्रेझेंट हंटिंग, फिशिंग, फूड गॅदरिंग अँड व्हेरियस अदर ऍक्टिव्हिटीज. आता काय म्हणतात हे की मेनी ऑफ द डान्सेस ह्यांचे किती खूप सारे जे डान्स आहेत, जे नृत्य आहेत, परफॉर्म ड्युरिंग सम ऑफ द फेस्टिव्हिटीज, जे की या फेस्टिव्हिटीजच्या दौरान परफॉर्म करतात. हे लोक डान्स जे करतात रिप्रेझेंट म्हणजे की दर्शवतात. काय दर्शवतात? हंटिंग. हंटिंगचा काय अर्थ आहे? की जे आपण शिकार करतो. फिशिंग, फिशिंग म्हणजे जे मासोळ्या पकडायचं असतं ते. आणि फूड गॅदरिंग, अशाच प्रकारे फूड गॅदरिंग म्हणजे जे आपल्या जेवणाला एकत्रित करायचं असं काही असतं. अशा प्रकारचे आणि काही खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत जे की आपल्या डान्सच्या द्वारे, नृत्याच्या द्वारे दर्शवतात. सम ऑफ द फेस्टिवल्स अट्रॅक्ट पीपल फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. तर अशाच प्रकारे यांचे काही काही जे फेस्टिवल्स आहेत ते पूर्ण भारतातनं लोकांना आकृष्ट करतात त्यांच्याकडे, हे जे फेस्टिवल्स जे मनवतात. Nagaland consists of different groups of people who are unique in their costumes, in their customs and traditions and the festivities they celebrate. आता नागालँडच्या बाबतीत सांगतात ते की डिफरंट ग्रुप्स ऑफ पीपल, इथे जे आहे खूप वेगवेगळे ग्रुप्स आहेत लोकांचे, म्हणजे वेगवेगळे समुदायाचे लोक राहतात जे की युनिक आहेत इन देअर कस्टम्स अँड ट्रेडिशन्स. आपल्या परंपरामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये फार युनिक आहेत, फार वेगळे आहेत बाकी लोकांशी. अँड द फेस्टिव्हिटीज दे सेलिब्रेट, आणि ते जे सणवार मनवतात त्याच्यातही ते फार युनिक आहेत. Songs and dances form the soul of these festivals through which their oral history is passed down. काय सांगतात त्याच्यात की जे गाणे ते म्हणतात, जे डान्स ते करतात, नाचतात, जे ते काय फॉर्म द सोल ऑफ दिस फेस्टिवल, ते जणू काही यांच्या या फेस्टिवलची, यांच्या या उत्सवाची आत्मा आहे. थ्रू विच देअर ओरल हिस्ट्री इज पास्ड डाऊन, ज्याच्याद्वारा ते लोक आपली जी ओरल हिस्ट्री आहे, जी आपले त्यांचा इतिहास आहे, ते पास डाऊन करतात, म्हणजे एका पिढीचे दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित करतात आपल्या डान्सद्वारे, आपल्या गाण्यांद्वारे. अ मेजर फेस्टिवल इज मोआस्तू, सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर द सोईंग सीझन. तर एक यांचा खूप मोठा जो मेजर जो फेस्टिवल आहे, उत्सव आहे, तो आहे मोआस्तू नावाचा, जो की मेनली गावांमध्ये होतो, गावांमध्ये मनवला जातो आफ्टर द सोईंग सीझन, जेव्हा की हे लोक जे अन्नधान्य असतं ते लोक जे आहे उगवून देतात, त्याच्यानंतर ते मनवलं जातं. Dressed in colorful clothes and headgear decorated with feathers and wild boar tusks, the villagers dance to traditional music. तर म्हणतात याच्यात की लोक जे विलेजर्स असतात, गावातले लोक आहेत, हे खूप छान कलरफुल ड्रेसेस घालतात, तेव्हा कलरफुल कपडे, रंगीन कपडे घालतात. आणि हेडगिअर म्हणजे परत ते डोक्याचं त्यांचं जे एक विशेष जे पाग असतं, पगडी असते, डेकोरेटेड विथ फेदर्स. आता ह्यांची जी पगडी असते ती जी आहे डेकोरेटेड केली जाते फेदर्सनी, म्हणजे जे पंख असतात, जे ठीक आहे ना, पक्षींचे पंख वगैरे त्याच्याशी डेकोरेट करतात, सजवतात. आणि वाईल्ड बोर टस्क, आणि अशाच प्रकारे वाईल्ड बोर म्हणजे काय, जे रानडुक्कर असतं त्याचे टस्क जे असतात, टस्क म्हणजे काय, जे त्याचे दात असतात, त्याच्याशी डेकोरेट केलेले यांचे हेडगिअर असतात, जे डोक्याचं त्यांचं जे असतं. विलेजर्स डान्स टू ट्रेडिशनल म्युझिक, आणि अशा प्रकारे ते सजून नटून खूप छान नाचतात आपल्या पारंपरिक संगीतवरती. हार्डली अ मंथ पासेस इन एनी ऑफ द 7 states विदाउट अ फेस्टिवल ऑफ 2. तर जे आहे बहुतेक बड्या मुश्किलने कोणचा 1 महिना किंवा 2 महिना पास होत असेल, जेव्हा हे 7 राज्यांमध्ये कोणता फेस्टिवल नसेल होत. म्हणजे की प्रत्येक महिन्यात काही ना काही फेस्टिवल या 7 राज्यांमध्ये होतच राहतं. मोस्ट ऑफ देम हॅव अ रिलिजियस इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स. ह्याच्यामध्ये जे आहे जास्त तर जितकेही फेस्टिवल्स मनवतात त्यांचं एक रिलिजियस इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे धार्मिक एक त्याचं महत्व आहे किंवा सिग्निफिकन्स आहे, इम्पॉर्टन्स आहे त्याची. ऍज द पीपल ऑफर थँक्स टू द गॉड्स फॉर अ गुड हार्वेस्ट टू प्रॉस्पेरिटी. आणि ह्याच्यामध्ये काय करतात लोक, देवाला धन्यवाद करतात, नाचून गाऊन आपल्या उत्सवांद्वारे ते त्याचं देवाचा धन्यवाद करतात की त्यांनी त्यांचं जे आहे चांगलं हार्वेस्ट केलं, प्रॉस्पेरिटी म्हणजे त्यांना चांगलं अन्नधान्य दिलं, त्याच्याकरता त्यांचं धन्यवाद करतात. ऑर आस्क फॉर प्रोटेक्शन, किंवा ते लोक देवाशी आपली सुरक्षा मागतात अगेन्स्ट कॅलॅमिटीज. कॅलॅमिटीज म्हणजे काय असतात, डिझास्टर्स, जे नॅचरल कॅलॅमिटीज असतात ना, जसं की अर्थक्वेक आहे किंवा फ्लड आहे, ड्रॉट आहे, सुका बाढ, तर ह्याच्याशी आपली सुरक्षा करायचं, ह्याच्याही करता देवाला विनंती करतात, म्हणजे धन्यवाद द्यायचा आणि विनंती पण करायची देवाशी. But these celebrations also help to encourage cultural and artistic activities and bring out the natural talent of the people. आणि ह्याच्याच बरोबर काय आहे
की सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती ही आहे की हे जे सेलिब्रेशन जे होतात लोकांना एनकरेज कल्चरल आर्टिस्टिक ऍक्टिव्हिटीज, लोकांमधले जे सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत है ना, आणि आर्टिस्टिक ऍक्टिव्हिटीज काही काही इतकं सुंदर ते लोक करतात, त्याला बढावा मिळतो या सगळ्या कारणांनी. अँड ब्रिंग आउट म्हणजे काढतं, आतून काढतं, टू डेव्हलप अँड प्रेझेंट टू पब्लिक, आतलं जे आहे त्यांचे आपले कला सगळ्या बाहेर येतात. द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल, जे त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, जे त्यांच्यामध्ये प्रतिभा आहे ती सगळी सगळ्यांसमोर येते. तर हे सगळे हे जितकेही ते सणवार आणि जितके फेस्टिवल्स मनवतात त्याच्या कारणानेच हे संभव हो पावतं. नाव आपल्या इंग्लिश वर्कशॉप मधला क्वेश्चन नंबर 3 आहे, रीड द लेसन अँड फिल द इन्फॉर्मेशन. तुम्ही जर बुक मध्ये पाहाल तर त्याच्यामध्ये एक टेबल बनलेली आहे. टेबलमध्ये असे 4 खाने आहेत. एकामध्ये स्टेटचं नाव, एकामध्ये चीफ फेस्टिवल, एकामध्ये रिझन्स फॉर सेलिब्रेटिंग आणि एकामध्ये वेज ऑफ सेलिब्रेटिंग. ह्याला मी थोडं इलॅबोरेट करून ह्याच्यामध्ये अशा प्रकारे दर्शवलंय. तुम्ही त्या बॉक्समध्ये तशा प्रकारे त्याला फिल करू शकता, टेबलला फिल करायला. फर्स्ट ऑफ ऑल विल सी स्टेट. तर स्टेट कोणतं आहे? राज्य आहे आसाम. चीफ फेस्टिवल कोणतं आहे त्याचं? बिहू. बिहू हा चीफ फेस्टिवल आहे, मुख्य त्योहार. रिझन्स फॉर सेलिब्रेटिंग, का मनवलं जातं? द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, द कम्प्लिशन ऑफ सोईंग अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन. तर हे कारण आहेत ज्याच्या कारणाने हे जे आहे फेस्टिवल मनवलं जातो. वेज ऑफ सेलिब्रेटिंग, कशा प्रकारे मनवतात ते लोक, तरीका काय त्यांचा? बिहू डान्स विथ अनयुजुअल म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स अँड बिहू कॉम्पिटिशन. तर हे लोक बिहू डान्स करतात, वेगवेगळे यांचे अनयुजुअल म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स, वाद्ययंत्र असतात आणि बिहू कॉम्पिटिशन सुद्धा करतात. मग आहे नेक्स्ट स्टेट अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशचा जो आहे चीफ फेस्टिवल काय आहे? चीफ फेस्टिवल मुख्य जो त्योहार आहे तो आहे लोसार. रिझन्स काय आहे? कारण का मनवलं जातं? हे डीप फिलिंग ऑफ ब्युटी ऑफ नेचर. न्यू इयर सेलिब्रेशन, तर नवीन वर्ष मनवतात आणि त्यांच्यामध्ये जे नेचर प्रती, निसर्गाप्रती जे प्रेम आहे त्यासाठी हे लोक हा जो आहे सण मनवतात. वेज ऑफ सेलिब्रेटिंग, कसं मनवतात, काय तरीका आहे? पीपल क्लीन आउट देअर होम्स टू ब्रिंग इन द न्यू इयर अँड टू डिस्कार्ड द ओल्ड. लोक आपले घर स्वच्छ करतात. इन द सेम वे जसं आपण दिवाळीवरती आपलं घर साफसुथरं करतो तसेच ते लोक यावेळेस करतात. आणि कशाला करतात? ताकी नवीन वर्ष जे आहे त्याचं स्वागत करू शके आणि जो जुना वर्ष आहे त्याला बाहेर काढू शके. फेस्टिव्हिटीज, सॉन्ग अँड डान्स, अशा प्रकारे नाचून गाऊन आणि एन्जॉय करतात ते लोक. स्टेट मणिपूर. तर मणिपूर आहे चीफ फेस्टिवल काय आहे? चिराओबा आहे. ठीक आहे ना. तर हा आहे रिझन्स फॉर सेलिब्रेटिंग. सेलिब्रेट का करतात? मणिपूर न्यू इयर फेस्टिवल, मणिपूरचा नवीन वर्ष फेस्टिवल आहे. वेज ऑफ सेलिब्रेटिंग, कशा प्रकारे सेलिब्रेट करतात? पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस अँड प्रिपेअर स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. लोक आपलं घर परत साफ स्वच्छ करतात, सजवतात आणि छान छान डिशेस बनवतात, नवीन नवीन पकवान बनवतात. ऍज अ रिच्युअल द विलेजर्स क्लाइंब द नियरेस्ट हिल टॉप्स. आणि त्यांच्या अशी मान्यता आहे की ते लोक जे आहे हिल टॉप्स वरती, म्हणजे जे पर्वत आहे त्याला चढतात. स्टेट मिझोरम. आता मिझोरमची जर गोष्ट करू तर चीफ फेस्टिवल काय आहे? चापचारकूट और स्प्रिंग फेस्टिवल, जे वसंत ऋतू त्याला मनवतात. रिझन्स फॉर सेलिब्रेटिंग, का मनवतात? टू सेलिब्रेट द अरायवल ऑफ स्प्रिंग. स्प्रिंग जो आहे त्याचं, जो वसंत आहे त्याचं अरायवल वरती ते येतं म्हणून ते लोक मनवतात त्याच्या खुशीमध्ये. वेज ऑफ सेलिब्रेटिंग, कसं मनवतात? ऑल मेन अँड वुमेन ऑफ ऑल एजेस विअर ट्रेडिशनल ड्रेसेस. प्रत्येक वयोगटाचे जे माणसं आणि बायका आहेत ते छान त्यांचे पारंपरिक परिधान घालतात. अँड हेडगिअर, आणि हेडगिअर पण घालतात म्हणजे डोक्यावरचं त्यांचं पगडी. परफॉर्म फोक डान्सेस, त्यांचे जे नृत्य आहे ते करतात, लोकनृत्य. आणि सिंग ट्रेडिशनल सॉंग्स, गाणे म्हणतात ते लोक ट्रेडिशनल आपले पारंपरिक, विथ ड्रम्स, गॉंग्स अँड सिम्बल्स. तर वाद्ययंत्राचा यूज करून गाणे म्हणतात आणि डान्स करतात. नेक्स्ट आहे स्टेट मेघालय. मेघालय जो आहे राज्य, त्याचं फेस्टिवल काय आहे? वांगला. रिझन्स काय आहे सेलिब्रेट करायचे? का कारण आहे? द हार्वेस्ट फेस्टिवल इज सेलिब्रेटेड टू मार्क द एंड ऑफ अ पिरियड ऑफ हार्डवर्क. की त्यांनी जो हार्डवर्क केलाय, त्यांनी इतकं कठीण कार्य केलंय, त्याचं एंड झालंय हे दाखवाय करता ह्याच्या खुशीमध्ये. वेज ऑफ सेलिब्रेटिंग, सेलिब्रेट कसे करतात? टू पॅरलल लाईन्स, वन ऑफ मॅन अँड द अदर ऑफ वुमेन. दोन जे आहे पॅरलल लाईन्स, समांतर लाईन्स असतात, एक माणसांची एक बायकांची. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम्स, आपले जे कॉस्ट्युम्स आहे परिधान घालतात. परफॉर्म डान्स, डान्स करतात. द मॅन बीट द ड्रम्स, द लाईन्स ऑफ डान्सर्स मूव्ह फॉरवर्ड. माणसं ड्रम्स वाजवतात आणि
बायकांचा जो लाईन असते ते डान्स करत करत पुढे वाढतात इन अ रिथमिक मॅनर. स्टेट त्रिपुरा. आता त्रिपुरामध्ये चीफ फेस्टिवल आहे व्हेरियस फेस्टिवल, बहुत सारे फेस्टिवल्स आहेत. रिझन्स काय आहे हे मनवायचे? फेस्टिव्हिटीज लाईक हंटिंग, फिशिंग, फूड गॅदरिंग अँड अदर ऍक्टिव्हिटीज. तर हे लोक फेस्टिवल मनवतात. हंटिंगचं म्हणजे शिकार आहे, फिशिंग आहे, फूड गॅदरिंग आहे. वेज ऑफ सेलिब्रेटिंग कशा प्रकारे मनवतात? पीपल परफॉर्म डान्सेस ड्युरिंग डिफरंट फेस्टिव्हिटीज. लोक नृत्य करतात आपल्या मन मोकळेपणाने आणि अशा प्रकारे आपला आनंद दर्शवतात. मग आहे स्टेट नागालँड. इथला चीफ फेस्टिवल आहे मोआस्तू. रिझन काय आहे सेलिब्रेट करायचं? कारण सेलिब्रेट आफ्टर द सोईंग सीझन. हे लोक ह्याचं कारण आहे की ते लोक सोईंग सीझन म्हणजे जेव्हा आपलं शेतकरी लोक आपलं उपज वगैरे करतात त्याच्यानंतर हे करतात. वेज ऑफ सेलिब्रेटिंग कशा प्रकारे करतात सेलिब्रेट? पीपल डान्स टू ट्रेडिशनल म्युझिक. पारंपरिक गाण्यांवरती नाचतात, गाणे म्हणतात. ड्रेस्ड इन कलरफुल क्लोथ्स. छान छान रंगीन कपडे घालतात, हेडगिअर घालतात. डेकोरेटेड विथ फेदर्स अँड वाईल्ड बोर टस्क, जे की आत्ताच आपण रिसेंटली वाचलंय. सो आज आपण पाहिलं की विविध प्रांतांमध्ये कशा प्रकारे जे आहे विविध जे आहे डान्स, गाणे आणि वेगवेगळ्या प्रकारचं करतात. पण ते लोक ऍक्च्युअल मध्ये निसर्गाला जे आहे थँक्यू म्हणतात, धन्यवाद म्हणतात की ते त्याचं रक्षण करताय. तर आज चॅप्टर वाचून झालेला आहे आपला. काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.